हरिओम श्रीराम अंबज्ञ नाथ संविध मित्रांनो आणि माझ्या मैत्रिणींनो, मी वृषाली वीरा आपलं स्वागत करते आपल्याच चॅनल मध्ये, ज्याचं नाव आहे अनिरुद्धाज मोटिवेशनल चॅनल. कसे आहात सगळे? अपेक्षा ठेवते की तुम्ही सर्वजण खूप छान असणार आणि असावे तशी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना. तर उद्या आहे गुढीपाडवा. तर या गुढीपाडव्याच्या आपल्या सगळ्यांना खूप 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 मनापासून अनिरुद्ध शुभेच्छा. हा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, शांती, समाधान, त्याच्यानंतर प्रगती घेऊन येऊ अशी मी आपल्या अनिरुद्ध बापूंचरणी मनापासून प्रार्थना करते. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ असणार आहे आपला गुढीपाडव्यावरतीच. आपल्या हिंदू संस्कृतीनुसार आपलं नवीन वर्ष हे गुढीपाडव्यापासून सुरू होतं. तर या गुढीपाडव्याचं काय महत्व आहे, या गुढीपाडव्याला आपण काय करतो, त्याच्यानंतर बापूंनी या गुढीपाडव्याबद्दल कुठली कथा सांगितलेली आहे आणि या गुढीपाडव्याचं वैज्ञानिक महत्व पण काय आहे, तर हे सगळ्या गोष्टी आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. तर माझ्या मते तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ पण नक्कीच आवडेल. थोडा जरी आवडला तरी लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. आणि हो, चॅनलला जर अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा. चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला. भारतीय संस्कृतीत चैत्र शुद्ध प्रतिपदा हा दिवस आपण गुढीपाडवा म्हणून साजरा करत असतो, बरोबर आहे. हिंदू धर्मानुसार नवीन वर्षाचा पहिला दिवस म्हणजे गुढीपाडवा आणि हा दिवस आपण एक सण म्हणून खूप उत्साहात साजरा करत असतो. तर हा सण तुम्हाला बोलले मी की चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपण साजरा करत असतो आणि भारतात प्रामुख्याने महाराष्ट्रात गुढीपाडवा हा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. या सणाच्या, या गुढीपाडव्याच्या अनेक आख्यायिका आहेत, पण बापूंनी आपल्याला जी गुढीपाडव्याची प्रभू श्री रामचंद्रांबद्दल जी एक गोष्ट सांगितली आहे, जी कथा सांगितली आहे, तीच मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर नवीन वर्ष सुरू होतं आपलं या दिवसापासून, या गुढीपाडव्यापासून. आणि हा गुढीपाडवा म्हणजे समृद्धीचं, मांगल्याचं प्रतीक आपण मानत असतो, बरोबर आहे. आणि नवीन वर्षाची सुरुवात आपली या दिवसापासून होत असते आणि म्हणूनच या नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाठी आपण आपल्या घराबाहेर, अंगणात गुढी उभारत असतो. आणि प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचा आपण सेवन करत असतो. तर त्याचं पण कारण काय आहे हे पण मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. या गुढीपाडव्याला आपण जी गुढी उभारतो ती गुढी म्हणजे आपल्या आनंदाचं, आपल्या विजयाचं, आपल्या यशाचं, त्याच्यानंतर सुख समृद्धीचं प्रतीक आपण मानत असतो, बरोबर आहे. या गुढीचं स्वरूप तर सगळ्यांनाच माहिती आहे, तरी सुद्धा एक नॉर्मल जे काही स्वरूप असं जशी आपण गुढी उभारतो ते सांगते थोडक्यात. एक लांब काठी असते जिला आपण गुढी म्हणत असतो. त्या गुढीवर आपण तिची छान पूजा म्हणजे स्वच्छ वगैरे करतो. काही ठिकाणी त्या गुढीला सुद्धा हार गुंडाळले जातात, फुलं लावले जातात, बरोबर आहे. त्याच्यानंतर त्याच्यावर आपण एक छान रेशमी वस्त्र किंवा नवीन साडी असते छान काठापदराची, ती साडी त्या गुढीवरती लावत असतो. त्यानंतर सुगंधित फुलांचा हार लावत असतो, आंब्याच्या डहाळा, त्याच्यानंतर किंवा पानं किंवा कडुनिंबाच्या, खास करून कडुनिंबाच्या डहाळ्या, कडुनिंबाची पानं आपण त्या गुढीवर लावत असतो. साखरेपासून बनवलेले हार आणि कंगन आपण त्या गुढीला चढवत असतो. त्यानंतर त्याच्यावर एक तांब्या किंवा गडू ठेवून आपण ही गुढी उभारत असतो, बरोबर आहे. काही ठिकाणी पाटावर गुढी उभारली जाते, म्हणजे अंगणात किंवा कुठे पाटावर गुढी उभारून तिची तिथे पूजा केली जाते. तर काही ठिकाणी गुढी उभारून नंतर घरात दुपारी आणून तिची पूजा, यथाविधी पूजा केली जाते. पाटावर कोणी कळस सुद्धा मांडतं, काही अजून वेगवेगळ्या प्रकारच्या पूजा करतं, जो तो आपापल्या परंपरेनुसार या गुढीपाडव्याला गुढीची पूजा करत असतं, बरोबर आहे. तर अशी ही गुढी म्हणजे आनंदाचं, मांगल्याचं आणि कैवल्याचं प्रतीक आपण मानत असतो. आता या गुढीपाडव्याचं महत्व म्हणजे या दिवशी आपले भगवान श्री रामचंद्र, प्रभू श्री रामचंद्र आपला 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्येत परत आले होते आणि त्यांच्या स्वागतासाठी सगळीकडे गुढ्या उभारल्या गेल्या होत्या आणि त्यांच्या स्वागतासाठीच हा सण साजरा केला गेला होता, बरोबर आहे. त्याच्यामुळे या सणाचं अनन्यसाधारण महत्व आपल्या हिंदू संस्कृतीत आहे, आपल्या भारतीयांसाठी आहे, बरोबर आहे. गुढीपाडवा हा दिवस 3.5 शुभ मुहूर्तांपैकी एक मानला जातो, हे याचं विशेष महत्व आहे. आता या गुढीपाडव्याची एक विशेष शिकवण आहे किंवा एक विशेष संदेश आहे. मित्रांनो, आपल्या हिंदू धर्मात जे पण काही सण आहेत, पूजा, व्रत, वैकल्य आहेत ना, त्यामागे फक्त आध्यात्मिक कारण नाही आहे, तर तेवढंच त्याला वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. तर गुढीपाडव्याचं वैज्ञानिक कारण सुद्धा मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. तर गुढीपाडवा आपल्याला अशी शिकवण देतो की आपण आपल्या
भूतकाळ विसरून, आपल्या भूतकाळात झालेल्या वाईट घटना, वाईट गोष्टी, आपल्या चुका या विसरून किंवा त्या सुधारून नवीन वर्ष, नवीन आयुष्य हे नव्या उमेदीने, उत्साहाने, आनंदाने सुरुवात करावी. या नवीन वर्षाच्या पहिल्या दिवसापासून ही शिकवण आपल्याला हा गुढीपाडव्याचा सण देत असतो किंवा ही गुढी देत असते. आणि म्हणूनच आपण ही गुढी आकाशाच्या दिशेने उभारत असतो. बरोबर आहे. आता या गुढीपाडव्यामागचं वैज्ञानिक कारण म्हणजे की आपण या गुढीपाडव्याला प्रसाद म्हणून कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचं सेवन करतो. बरोबर आहे. म्हणजे कोणी कडुनिंबाची कोवळी पानं आणि गुळ हा प्रसाद म्हणून देतात, किंवा साखर, कडुनिंबाची कोवळी पानं आणि साखर या दोन गोष्टी प्रसाद म्हणून देतात. बरोबर आहे. तर या ठिकाणी या दिवशी आपण कडुनिंबाच्या कोवळ्या पानांचंच का सेवन करत असतो, तर त्याच्या मागे सायंटिफिक रिझन सुद्धा आहे, वैज्ञानिक कारण सुद्धा आहे. बरोबर आहे. तर कडुनिंबा हे झाड किती महत्वाचं आहे किंवा आपल्यासाठी किती गुणकारी आहे, आपल्याला किती फायदेशीर आहे, हे आपल्या सगळ्यांनाच तर माहित आहे. बरोबर आहे. आणि कडुनिंबाच्या पानांचं सेवन या दिवशी का करायचं किंवा या दिवसापासून सुरुवात का करायची, तर म्हणजे की गुढीपाडवा हा सण येतो उन्हाळ्यामध्ये. बरोबर आहे. उष्णता वाढलेली असते, बऱ्यापैकी उष्णता वाढलेली असते, तापमान वाढलेलं असतं, बऱ्यापैकी दाह वाढलेला असतो. आणि बाहेरची उष्णता जशी वाढते तशीच आपल्या शरीरातलीही उष्णता वाढते. त्याच्यामुळे कडुनिंबाची कोवळी पानं ज्या वेळेला आपण सेवन करतो, बरोबर आहे, त्यावेळेला त्या पानांचे बेनिफिट्स आपल्याला मिळत असतात. ठीक आहे. आता कडुनिंबाचे किती बेनिफिट्स आहे आरोग्यासाठी किंवा आरोग्यदायी बनण्यासाठी कडुनिंबाच्या पानांचं सेवन करणं किती महत्वाचं आहे, याच्यावर एक नवीन व्हिडिओ मी नंतर बनवेल. आता थोडक्यात सांगते. ठीक आहे. तर या पानांच्या सेवनामुळे बऱ्याच गोष्टींमध्ये आपल्याला फायदा होत असतो. एकतर आपलं पित्त कमी होत असतं, जे उष्णतेमुळे वाढलेलं असतं बऱ्यापैकी. ठीक आहे. त्याच्यानंतर कोणाला पचनाचे त्रास होत असतात तर ते सुद्धा कमी होत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे शरीरातली उष्णता या कडुनिंबाच्या पानांमुळे कमी होत असते. आणि अजून एक महत्वाचा फायदा म्हणजे कडुनिंबाची पानं हे आपल्या दातांसाठी, दातांच्या किंवा तोंडाच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असतं, हे आपल्याला सगळ्यांनाच माहीत आहे. आपल्या घराच्या आणि आपल्या स्वतःच्या निरोगी आरोग्यासाठी आपल्या घराजवळ एक तरी कडुनिंबाचं झाड असायला हवं, किंवा जर नसेल तर आपण लावायला हवं. कारण की कडुनिंबाचे अनेक अनन्यसाधारण महत्व आहे. ठीक आहे. कारण की कडुनिंबा हा ऑक्सिजनचा सगळ्यात मोठा स्रोत मानला जातो. जास्तीत जास्त ऑक्सिजन या जीवसृष्टीला कडुनिंबापासून मिळत असतो. त्याचप्रमाणे आपल्या घराच्या आजूबाजूची हवा शुद्ध राहण्यास खूप मदत होते, प्रदूषण शुद्ध होण्यास मदत होत असते, आणि ही शुद्ध हवा आपल्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. आता आपण कडुनिंबाच्या गुणधर्माबद्दल बोलूया. ठीक आहे. म्हणजे कडुनिंब खाण्यामुळे आपल्याला काय फायदे होतात ते बघूया. त्यातले तर मी काहीच तुमच्यासोबत शेअर करते आहे. या कडुनिंबाच्या पानांवरती मी एक व्हिडिओ नक्की बनवेल की आपण का खायला हवं. ठीक आहे. त्यातले काहीच मी आज तुमच्यासोबत शेअर करते आहे. कडुनिंब खाण्याचे अनेक फायदे आपल्या शरीरासाठी होत असतात. सगळ्यात महत्वाचं म्हणजे कडुनिंब हे जंतुनाशक असतं. जंतुनाशक असणं हा कडुनिंबाचा सगळ्यात महत्वाचा गुणधर्म आहे. ठीक आहे. त्याच्यामुळे याच्या नियमित सेवनाने आपल्या आतमधील जंतूंना प्रतिबंध होतो आणि पर्यायाने आपली रोगप्रतिकारक शक्ती वाढत असते. त्याच्यानंतर कडुनिंबातील जे फॅटी ऍसिड असतं तर त्याच्यामुळे आपल्या चेहऱ्यावरील सुरकुत्या ज्या असतात ना त्या नॅचरली कमी होत असतात. आपल्याला जास्त करून क्रीम वगैरे किंवा औषधं घ्यायची त्याच्याने गरज पडत नाही, जर आपण नियमित कडुनिंबाची 5 ते 6 पानं किंवा 10 पानं रोज खात असू तर. ठीक आहे. तर त्याचप्रमाणे कडुनिंबामध्ये असणारे अँटीऑक्सिडंट या गुणधर्मामुळे हानिकारक सूर्यकिरणे आणि प्रदूषण यापासून आपलं संरक्षण होत असतं. मधुमेहावरती सुद्धा कडुनिंब हे रामबाण औषध मानलं जातं. असे अनेक कडुनिंबाचे फायदे आहेत, त्याच्यापैकी काहीच मी तुमच्यासोबत आज शेअर केले आहेत. आपल्या परमपूज्य बापूंनी आपल्याला गुढीपाडव्याची खूप छान कथा सांगितली आहे. ही कथा मनाला मोहून टाकते. आपल्या भक्तांचं किती अतोनात भगवंतावर प्रेम असतं हे सांगणारी ही कथा आहे. बापू म्हणतात की गुढीपाडवा ज्या दिवसाची वाट बघत प्रभू श्री रामचंद्रांची प्रतिमा 14 वर्ष अखंडपणे डोळ्यात धारण करणाऱ्या त्या कौसल्या मातेचा हा दिवस. ज्या दिवसाची वाट बघत भक्त श्रेष्ठ भरताने 14 वर्ष प्रभू श्री रामचंद्रांच्या पादुका सिंहासनावर ठेवून राज्यकारभार केला तो हा दिवस. ज्या दिवसाची वाट बघत प्रत्येक अयोध्यावासियाने संन्यासाप्रमाणे जीवन व्यतीत केले आहे त्या अयोध्यावासियांचा हा दिवस. बरोबर आहे. तर या दिवशी आपले प्रभू श्री रामचंद्र व त्यांचा 14 वर्षांचा वनवास संपवून अयोध्या नगरीत आले. त्याच्यामुळे अयोध्या नगरीत खूप आनंदाचं, उत्साहाचं, सणाचं वातावरण होतं. सगळीकडे पताका लावल्या होत्या, सगळीकडे फुलं लावलेली होती, हार लावलेली होती. प्रभू श्री रामचंद्रांचं, माता सीतेचं, लक्ष्मणाचं, हनुमंताचं
खूप जंगी स्वागत या ठिकाणी करण्यात आलं. त्याच्यामुळे राजदरबारात गेल्यानंतर सगळ्यांनी सगळ्यांचे क्षेमकुशल विचारले आणि आपल्या अयोध्यावासियांचा हा उत्साह, हा आनंद बघून प्रभू श्री रामचंद्रांनी ठरवलं की आपण आपल्या अयोध्या नगरीमध्ये एक फेरफटका मारूया. आणि हा फेरफटका मारत असताना त्यांना सगळीकडे जल्लोषाचं वातावरण दिसलं. प्रत्येक घराच्या बाहेर एक छानशी गुढी उभारलेली दिसली, नवीन वस्त्रांनी रांगोळ्या काढल्या गेल्या होत्या, खूप छान सजावट केलेली होती प्रत्येक घराच्या बाहेर. आणि त्या ठिकाणी एका घराच्या बाहेर एक गुढी उभारली होती, ज्या गुढीवर जुने वस्त्र उभारले गेलेले होते. ठीक आहे, जुन्याने अगदी साधे वस्त्र होते. तर त्यावेळेला लक्ष्मण प्रभू श्री रामचंद्रांना म्हणाले की प्रभू, या घराच्या बाहेर अशी गुढी का उभारली गेली आहे जुन्या वस्त्रांची? तर प्रभू श्री रामचंद्र म्हणाले की आपण या घरात जाऊन बघूया. हे पूर्ण पंचायतन त्या घरात गेलं. पंचायतन म्हणजे प्रभू श्री रामचंद्र, माता सीता, लक्ष्मण, भरत आणि भक्तश्रेष्ठ हनुमंत. हे त्या घरात गेल्यानंतर त्या घरातल्या सगळ्या लोकांना खूप आनंद झाला. त्यांनी प्रभू श्री रामचंद्रांबरोबर या पूर्ण पंचायतनाचं खूप चांगल्या प्रकारे स्वागत केलं. प्रभू श्री रामचंद्रांनी त्यांना त्यांचं क्षेमकुशल विचारलं आणि विचारलं की तुम्ही घराबाहेर जुन्या वस्त्रांची ही गुढी का उभारलेली आहे? त्यावेळेला त्यातील सदस्य बोलले की तुम्ही येणार म्हणून आम्ही खूप आनंदात होतो, म्हणजे आहोत, पण आमच्या घरातली सगळ्यात वयस्कर व्यक्ती आजारी होती आणि तुम्ही येणार म्हणून आम्हाला आनंद पण होता. आणि ही व्यक्ती आजारी आहे आणि तिचं खरं तर निधन झालं, त्याच्यामुळे आम्ही दुःखी पण आहोत. पण या व्यक्तीने आम्हाला सांगितलं होतं की माझ्या या आजारपणामुळे मी भगवान प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन तर काही घेऊ शकणार नाही, पण त्या घरातल्या सगळ्या लोकांची खूप इच्छा होती की प्रभू श्री रामचंद्रांनी या आपल्या वयोवृद्ध व्यक्तीला शेवटच्या क्षणी तरी दर्शन द्यावं, पण तसं काही झालं नाही. आणि तसं त्यावेळेला त्या व्यक्तीला कळलं की आपल्या आता शेवटची घटिका जवळ आलेली आहे आणि आपल्याला आता काही प्रभू श्री रामचंद्रांचं दर्शन काही होणार नाही आहे. पण त्या व्यक्तीने त्यावेळेला आपली शेवटची घटिका जवळ आलेली आहे हे ओळखून घरातील सगळ्या सदस्यांना बोलवलं आणि सांगितलं की माझी ही शेवटची इच्छा आहे की तुम्ही जी गुढी उभारणार आहात त्या गुढीला ही माझ्याजवळचं हे जुनं वस्त्र आहे, ते वस्त्र तुम्ही त्या गुढीला उभारावं अशी माझी खूप इच्छा आहे. ठीक आहे. आणि प्रभू श्री रामचंद्र अयोध्येत येत आहेत, त्याचा आनंद तुम्ही मनापासून साजरा करा. माझं दुःख तुम्ही साजरे करू नका, याच्यातच माझा आनंद आहे. आणि त्याप्रमाणे मग त्या घरातल्या लोकांनी गुढीवर त्या वयस्कर वृद्ध व्यक्तीने जे वस्त्र दिलेलं होतं जुनं आणि साध्या कपड्याचं ते उभारलं. मग त्यावेळेला त्यांना कळलं की हे वस्त्र म्हणजे ज्या वेळेला प्रभू श्री रामचंद्र वनवासासाठी अयोध्येतून निघाले होते त्यावेळेला प्रभू श्री रामचंद्रांच्या चरणांची धूळ मला या वस्त्रामध्ये कृपाशीर्वाद म्हणून प्राप्त झाली होती. आणि म्हणूनच माझी शेवटची इच्छा आहे की ज्या वेळेला तुम्ही प्रभू श्री रामचंद्रांच्या स्वागतासाठी गुढी उभाराल त्यावेळेला दुसरे कुठले वस्त्र न लावता गुढीला माझ्याजवळील हे वस्त्र लावावे. आणि त्याप्रमाणे त्या लोकांनी तसे केले. हे ऐकून प्रभू श्री रामचंद्र आणि पूर्ण पंचायतन यांचे डोळे पाण्याने भरले. आणि प्रभू श्री रामचंद्र बाहेर गेले आणि त्या गुढीवरचं जे वस्त्र होतं ते वस्त्र त्यांनी काढलं आणि आपल्या कमरेचा जो शेला त्यांनी लावलेला होता तो आपल्या कमरेचा शेला काढून त्यांनी त्या गुढीवर लावला आणि त्या गुढीवरचं त्या वयोवृद्ध व्यक्तीचं जे जुनं वस्त्र होतं ते आपल्या कमरेला बांधलं. आणि हे पूर्ण पंचायतन त्या नगरवासियांचा निरोप घेऊन पुन्हा आपल्या राजदरबारात परतलं. तिथे गेल्यानंतर माता सीतेने या प्रभू श्री रामचंद्रांच्या 14 वर्षांच्या वनवासामध्ये त्यांना ज्या ज्या वानर सैनिकांनी योगदान दिलेलं होतं, महत्वाचं योगदान दिलं होतं, त्या सगळ्या वानर सैनिकांच्या योगदानाबद्दल एक उत्साह सोहळा किंवा सत्कार सोहळा आयोजित केला होता. सगळ्यांचा सत्कार झाल्यानंतर माता सीतेने हनुमंताला विचारले की हनुमंता तुम्ही मला सांगा की मी तुम्हाला काय भेट देऊ. त्यावेळेला हनुमंत म्हणाले की माता, प्रभू श्री रामचंद्रांनी जो जुन्या वस्त्राचा शेला आपल्या कमरेला बांधला आहे ना तो मला द्यावा. आणि हनुमंताने ही मागणी केल्यानंतर माता सीतेने स्वतः जाऊन प्रभू श्री रामचंद्रांच्या कमरेला त्यांनी जे जुने वस्त्र धारण केले होते ते काढून ते हनुमंताच्या कमरेला बांधले. तर अशी ही गोष्ट होती. आणि आपल्या बापूंनी सांगितलं आहे की गुढीपाडव्याच्या दिवशी जो ही कथा श्रवण करेल, वाचेल, ऐकेल त्याला त्याचे अगणित फायदे किंवा त्याला त्याचे चांगले अनुभव नक्कीच अनुभवायला मिळतील.
चला तर मग मित्रांनो, आज पुरता एवढंच. कसा वाटला तुम्हाला माझा आजचा व्हिडिओ? माझ्या मते नक्कीच आवडला असेल. थोडा जरी आवडला असेल तरी लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. काही चुकलं असेल तर क्षमस्व. आणि पुन्हा एकदा तुम्हाला या गुढीपाडव्याच्या नवीन वर्षाच्या खूप खूप अनिरुद्ध शुभेच्छा. हा गुढीपाडवा आपल्या आयुष्यात सुख, समृद्धी, समाधान आणि आनंद घेऊन येऊ, भरभराट घेऊन येऊ, अशी मी आपल्या बापूंचरणी मनापासून प्रार्थना करते. चला तर मग आज पुरता एवढंच. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशाच एका छानशा विषयासोबत. तोपर्यंत हरिओम. श्रीराम अंबज्ञ नाथ संविध. काही चुकलं असेल तर क्षमस्व. हरिओम.